नमस्कार. पडसादाच्या आयच्या भागात तुमका सगळ्यांक माई मोगाचो येवकार. इश्टानो, गोंयचें राजकारण हें सदांच खूब इंटरेस्टिंग राजकारण. हांगा केन्ना कितें जाय तें सांगपाक शकना. पूण एक घटक जाका खंयचोच राजकारणी, राजकीय पक्ष किंवा एकंदर राजकारण आयज मेरेन इग्नोर करपाक शकूना तो म्हणजे आमचो युवा वर्ग, आमचो तरणाटो. कितलींशींच उदाहरणां आसा आमच्या गोंयांत जंय तरणाट्या अवस्थेंत, युवा अवस्थेंत ज्यांनी राजकारणांत पावल दवरलें ते आयज मंत्री जाल्या, मुख्यमंत्री जाल्यात. आणि म्हाका दिसता एकंदर राजकारणांत ह्या तरणाट्यांचो सहभाग खूब म्हत्वाचो. आयच्या तरणाट्यांक आमचे राजकारणी गंभीरतायेन घेतात काय कितें, काय तांचो वापर जाता. अशा एकंदर विशयाचेर आयज आमी हांगा चर्चा करतले आनी चर्चा करपाक आमच्या मदीं 3 अशे तरणाटे आसात, जे राजकारण खूब लागींच्यान पळयता आनी युवा विशीं जांकां एका तरेन खूब संवेदनशीलतायेन त्या युवांकडेन पळयतात. आमचे पयले मानेस्त आसात युगांक बाब नायक. युगांक बाब गोवा युनिवर्सिटीन असिस्टंट प्रोफेसर म्हणून आसा. राजकारणाच्या रिंगणात जरी भितर सरले ना तरी रिंगण बांदपाक यशस्वी थारल्यात अशें म्हळें जाल्यार अतिताय जावची ना. आमचे दुसरे मानेस्त आसा बाब दत्तराज माशेलकार. दत्तराज बाब अंदू वर्सा एबीव्हीपीच्या बॅनरा खाला गोवा युनिवर्सिटीन निवडून आयल्यात. एक तरणाटे MBA करतात आनी हांव म्हणन निकतेच राजकारणा कडेन तांचो संबंद आयला. आनी आमचे तिसरे मानेस्त आसा एडवोकेट हृदयनाथ शिरोडकार. विद्यार्थी अवस्थेत सगळे तरेचें राजकारण पळयलां. आज प्रोग्रेसीव फ्रंट ऑफ गोवा हाचे ते को फावंडर आसा. आनी एकंदर ह्या विशयाचेर आयज आमी हांगा चर्चा करतना युगांक बाब तुमच्या कडल्यान सुरवात करता, की आमच्या तरणाट्यांक आयचे राजकारणी सिरियसली घेतात काय कितें? आनी आमचो युवा आयजूय बी राजकारणांत एक फोर्स आसा काय कितें? वेल, पयली गजाल अ, अ, तरणाटो फोर्स आसा. इट इज ऑलवेज दॅट की आजून मेरेन जंय कितें स्थित्यांतरां जाल्यार, जंय कितें बदल जाले ऑर स्टेटस को उरल्या, दॅट यूथ हॅज प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. जसो तुवें प्रश्न विचारलो की आयचे राजकारणी सिरियसली घेता. पयली गजाल म्हणजे आयच्या राजकारण्यांक यूथ समजता. दिस इज अ क्वेश्चन मार्क. दिस इज अ बिग क्वेश्चन मार्क. इज बिकॉज की आज ज्या पद्दतीन बांगलादेश, नेपाल और ज्या पद्दतीन ह्यो ज्यो और इराण ज्या पद्दतीन ह्यो जेनझी प्रोटेस्ट म्हणून तांकां क्लासिफाय केला, इट इज बिकॉज की नो इवन द मिडिया इज नॉट अंडरस्टँडींग वॉट दे वॉन्ट. कळ्ळें की आयचो जो यूथ आसा, कळ्ळें तुका, ओवरऑल इंडियेची जर पर्संटेज काडून पळय, 377 मिलियन म्हणजे ऑलमोस्ट 45 crores of the people who have born after 2000, which you call them as a Gen Zs, and now they are into a job market. हे भुरगे यू कॉल देम एज अ डिजिटल नेटिव्स, कळ्ळें तुका, ऑर डिजिटल मायग्रंट्स. ह्या भुरग्यांच्यो समस्या, ह्या भुरग्यांच्यो प्रॉब्लेम्स हे खूब वेगळे आसा. एंड यू कॅनॉट कन्सिडर सदांच यूथ जेन्ना आमी म्हणटा, हो तुगेलो कितें स्टॅटीक मॉडेल न्ही. इट कीप्स ऑन चेंजींग. आज जर 18 वर्साचो भुरगो आनी एक 5 वर्सांनी ताका 23 वर्सां जातली. आज जर तो कॉलेजीन, आज जर तो फायनल इयराक शिकता जाल्यार ताजो प्रश्न आसतलो की फुडल्या वर्सा आपल्याक जॉब मेळटलो काय ना, ऑर एडवान्स स्टडीजाक आपल्याक मेळटले काय ना. सो ज्या पद्दतीचो हो समाज बदलता, दॅट गव्हर्मेंट इज इन्क्रिजिंगली विड्रॉईंग फ्रॉम द एज्युकेशन. की आतां फुडें अशें जावपाचें आसा की युनिवर्सिटी पब्लीक एज्युकेशन सिस्टम बंद जावन सरकार तुका लोन दितले, इंट्रस्ट फ्री लोन दितले, कळ्ळें तुका. हातून एक नव्यो समस्या आज निर्माण जाल्या ह्या युथांकडे. आनी अनएम्प्लॉयमेंट अँड द टेक्नॉलॉजिकल एसर्शन्स हे इतले वाडला की तातूंत आनी तातूंत भितर सगळ्यांत म्हत्वाचो प्रश्न आसा की हाव यू टॅकल विथ दीस इश्यूज ऑफ एनवायरमेंट एंड अदर्स. सो हाका जर पॉलिसी फ्रेमवर्क जर आयज पळोवपाचे हातून जर जाले, देर इज अ मिसमॅच की आयचे जे इश्यूज तरणाट्यांचे कितें आसा आनी तांचे रेप्रेझेंटेशन आनी रिड्रेसल सरकारा कडल्यान जाता ऑर वेवस्थे कडल्यान जाता, देर इज अ डायरेक्ट डिस्कनेक्ट विथ दीस. आनी ताज्या खातीर मागीर आमकां ह्यो एक्स्ट्रीम गजाली पळोवच्यो पडटा. इफ यू आस्क मी, इज दीस अ सिरियस थिंग? दिस इज अ व्हेरी व्हेरी सिरियस इशू. की जो 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 आयचो जो आमी तरणाटे पिळगेचो म्हणटा पळय, ओवरऑल I mean, if you consider the mean age that we have seen our college, मागीर थोडेशे मागीर एम्प्लॉयमेंट आनी हातूंतल्यान तातूंत, तेन्ना म्हणटाले की युवकांचे प्रश्न, युवकांचे हे, तेन्ना वी वेर से आमकां म्हणटाले की युवक आयचो कितें चित्ता, हें चित्ता, तें चित्ता. आयची जी परिस्थिती पळयत जाल्यार आयचे प्रश्न जे युवकां मुखार आसा, जे तरणाट्यां मुखार आसा, इस्पेशली जेनझीज,
दे आर व्हेरी सिरियस. बरोबर. हृदयना तुवें एकंदर राजकारण पळयलां. आमच्या सगळ्या राजकीय पक्षांचे आपले यूथ विंग्स आसा आणि हे यूथ विंग्स वेगवेगळ्या टायमार वेगवेगळे इश्यूज घेतात. पण जशें युगांकान म्हळें की आयच्या युवकांचे विशय खूब वेगळे जाल्यात, तांचे कडेन माध्यमांय वेगळीं जाल्यात आनी ती माध्यमां तांच्या आज हाताच्या बोटाचेर आसात. हे जे यूथ विंग्स आसात ते यूथ विंग्स काळा प्रमाण बदलल्या काय कितें? काय ते यूथ विंग्स तांची नांवांय अजून तशेंच आसा आनी ते जे विशय घेताले तेय बी अजून तशेंच आसात? युगांकान जें कितें सांगलें पळय हांव सारकें एंडोस करता. युगांकान जें सांगलें तें 100% करेक्ट. आनी आयचो जो पिढी जो आसा पळय तो काळा प्रमाणे बदलत गेला. पण ज्या पिढीक ज्या युथांक कॉर्डिनेट करप किंवा ज्या युथांक ऑर्गनायज करप ही ऑर्गनायझेशनची काम करतात पळय ती काळा प्रमाणे बदलत गेल्ली ना अशें म्हाजें तरी मत आसा. कारण अशें की आमी आतां इतले वर्सां स्टुडंट इलेक्शनाचेर जर पळयलें जाल्यार स्टुडंट इलेक्शनां जायत वता जायत गेल्लीं आसा. बट आज आमी अशें लक्षांत धरता की स्टुडंट इलेक्शन सुद्दां एक पॉलिटिकल बॅनरांचेर जावपाक लागली. ती स्टुडंट फोरमाचेर जायनात. खंयचोच यूथ ऑर्गनायझेशन जो आसा तो यूथ ऑर्गनायझेशन आयच्या घडयेक खंयच्या ना खंयच्या पॉलिटिकल पार्टी कडेन, खंयच्या ना खंयच्या लिडरा कडेन, खंयच्या ना खंयच्या पॉलिटिशियन्सा कडेन एलायन्ड आसा. सो आज असो प्रॉब्लम आमकां दिसता तो असो की ज्या मुमेंटाक देर इज एन इशू त्या मुमेंटाक देर इज नो सोल्युशन आयच्या भुरग्यांक लागून. कारण इशू आसा पण तो इशू रेस करपाक देर इज नो प्रॉपर ऑर्गनायझेशन. तो इशू रेस करपाक तो भुरगो किंवा तो यूथ जो आसा तो आपल्या लिडरा कडेन उलोवंक शकना आनी गव्हर्मेंटा कडेन उलोवंक शकना. सो हो जो डिफरन्स बिटवीन द यूथ एंड द गव्हर्मेंट किंवा गॅप बिटवीन द एडमिनिस्ट्रेशन एंड द यूथ जो आसा पळय तो इतलो ह्यूज आसा की आज जे जेनजी आमी म्हणटात पळय तो सायलंट आसा गोंयांत तरी हांव म्हणटा. आमी लडाख जर पळयलें लडाख इज पार्ट ऑफ इंडिया. आज सोनम वांगचूक इज इन कस्टडी. बट गोंयांत जर युथाक विचारलें बाबा हेजे बद्दल तुजें मत कितें जाल्यार आयदर ही वील रिफर अ वॉट्सॅप ताचेर जें कितें एका पार्टीन घातलां तें वाचतलो किंवा ऑपोजिशनान घातलां तें वाचतलो. बट स्वताचें मत आज मांडपाक खंय ना खंय यूथ खंय तरी फाटीं पडला अशें म्हाका दिसता. आनी ताका लागून एक रिडींग जाय पडटलें युथांक लागून आनी यूथ शूड बी सेन्सिटीव टुवर्ड्स वेरियस इश्यूज जे आज आमकां दिश्टी पडना. एक सादें एग्जांपल दिता की आमी म्हादयचें आंदोलन करताले. म्हादयचें आंदोलनान आमच्या बरोबर आंदोलनान जे लोक आसले तांकां आमी यूथ म्हणूं शकना. ते खंय प्रोफेसर्स आसतले किंवा प्रोफेशनल्स आसतले जांकां पर्यावरणा कडेन प्रेम आसा बट तेंची एज इज बियॉन्ड द यूथ बट बाय हार्ट दे आर यूथ. पयर इनफ जालें इनफ इज इनफ ह्या प्रोग्रामाक जेन्ना हांवें पळयलें तेन्ना म्हाका थंय यूथ दिश्टी पडलो ना. आय वॉज देर. पण मोठ्या प्रमाणात तेच लोक ज्यांच्यांनी फाटली 40 वर्सां आंदोलन करता पळय तेच लोक आज इनफ इज इनफ म्हणटा पूण यूथ भायर सरना इनफ म्हणपाक. सो ही बेजिकली एक शोकांतिका अशें म्हाका दिसता. कारण युथान आज भायर सरपाची गरज आसा. देर आर मेनी इश्यूज इन गोवा, मेनी इश्यूज इन इंडिया वीच हॅज टू बी रेज्ड, वीच हॅज टू बी एड्रेस्ड एंड वीच हॅज टू बी रिझॉल्वड. हे आज जायना अशें म्हाका तरी दिसता. नटराज तूं ह्या युथांचो एक रिप्रेझेंटेटिव्ह आणि निकतोच तूं एबीव्हीपी सारक्या संघटनेंतल्यान स्टुडंट पॉलिटिक्सान आयला आणि आमी जर एक 3 टायर्ड धरले जाल्यार एबीव्हीपी आसा, तेच्या उपरांत युवा बीजेपी आसा, तेच्या उपरांत मुखेल पक्ष आसा आणि बाकी सगळ्या पक्षांच्या बाबतींत हेच घडटा. तुका मान्य आसा हे की आयच्या तरणाट्यांक विशय खबर ना एक तर आणि हो गॅप आसा काय कितें की तूं एबीव्हीपीन आसून सुद्दां तूं त्याच पक्षा कडल्यान आपली कामां करून घेवंक शकना काय कितें? ना पयलीं म्हटल्यार एक हांव क्लॅरिफिकेशन दिवपाक सोदतां हांगासर सुरवात करच्या पयलीं की आमी स्टुडंट इलेक्शना बद्दल उलयले, आमी गॅपा बद्दल उलयले. पूण जेन्ना आमी एक विद्यार्थी संघटना म्हणटा आनी विद्यार्थी परिशद अशा संघटनेंतल्यान जेन्ना हांव येता, विद्यार्थी परिशद ही खंयच्याच पार्टी कडेन जुळेली संघटना ना. आनी हे खंयचोय विद्यार्थी परिशदेचो कार्यकर्तो खंयच्याय पर्टिक्युलर पार्टीचो कार्यकर्तो आसूं ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा सदांच हय म्हणटलो. पूण त्याच टायमार जेन्ना आमी पळयता आज जेन्ना युनिवर्सिटीचें इलेक्शन जाता, एक जो फ्रंट जिखून येयला तो एका खंयच्या तरी पॉलिटिकल पार्टीच्या प्रेजिडेंटाक आफयता, तेंच्या बरोबर थंयसर प्रेस घेता. तेन्ना विद्यार्थी परिशद हे स्टुडंट ऑर्गनायझेशन आसून एका पॉलिटिकल विंगा कडेन झगडलें हें सांगपाचो प्रयत्न हांव हांगासर पयलीं म्हणजे करपाक सोदता. त्या बरोबर समज आमी पॉलिटिकल तेका फुडें समज जे आमी वाट म्हणटा एक खंयच्याय पक्षांतल्यान म्हणजे खंयच्याय पक्षांतल्यान तेका फुडें सरपाक जाय जाल्यार NSUI आसत, ABVP आसत, TFU सारकी ऑर्गनायझेशन एक आसली 10 वर्सां गोंयांत ती आसत किंवा आनी बाकीचे हेर कितें जे स्टुडंट ऑर्गनायझेशन्स आसले ते आपल्या आयडियोलॉजी प्रमाणे आपल्याक खंयची पार्टी दिसता की हेतून आपूण काम करूं शकता तेतून वचप हे सदांच म्हाका दिसता ओपन आसतलें. आनी तो स्टुडंटाचो अवेरनेस आसपाक जाय की आपल्याक खंयची पार्टी किंवा खंयचो पर्टिक्युलर फोरम आपल्याक सारको दिसता की आपूण तेतून वचून काम करचें.
त्याच बरोबर जेन्ना आमी ह्या गॅपा बद्दल उलयता, गॅपा बद्दल आमी उलयतना आमी आनी एक गजाल वळखुपाक जाय की हो गॅप कित्याक आयलो. कित्याक की एक खंयच्या तरी पर्टिक्युलर टायम फ्रेमीन कोणे तरी कम्युनिकेटूच केलें ना काय. आनी हे खुबशे पर्सेंटेजीन म्हाका दिसता की कोवीड काळा खातीर सुद्दां आसूं शकता. दीस इज वन ऑफ माय एनालिसीस. आनी त्याच बरोबर आनी एक आसूं शकता की एक वेगळ्या प्रकारची लेथार्जी जी आसा ती खंयच्याय कॅम्पसीसान दिसपाक लागला. म्हणजे आमी समज कॉलेज फेस्ट धरत, युनिवर्सिटीचे वेगळे वेगळे फेस्ट जाताले ते धरत, जाल्यार थंयसर पयलीं पार्टिसिपेशना खातीर खूब इम्पॉर्टन्स आसतालो की आमी हेतून पार्टिसिपेट करुया. भुरगे बाकीचे येवन पळयताले हेतून कोण पार्टिसिपेट करता काय. पूण आतां जो यूथ आसा, आतां जे दिसता ते फक्त लास्टाक जी डीजे नायट जाता तेका येता आनी कोणूच त्या पार्टिसिपेशनाक. हांवें पर्सनली खुबश्या इव्हेंटांनी पार्टिसिपेट केला, पळोवपाक फक्त म्हाजे सपोर्टर आनी जजीस आसताले. इट्स व्हेरी सॅड की आमी ते कल्चरल फेस्ट, कल्चर फुडें तो भुरग्याक स्टेज दिवपा खातीर करता आनी तेच पार्टिसिपंट थंयसर फक्त येवन आपूण परफॉर्म करून वयता. तो सुद्दां तेज्या खातीर एक गॅप जाला आसूं शकता अशें म्हाका दिसता. पूण ओवरऑल एक आसा की आतां बांगलादेशा बद्दल उलयलें आनी खंयची कंट्री आसत की जेन्ना जेन्ना एका युवाक दिसता की एक युवा गट एक असो आसा की जेन्ना जेन्ना तेका जें कितें आवडपाक लागता तो एक सेंटिमेंट जाता. जेन्ना जेन्ना तेका कितें करत रावप दिसता तो एक ट्रेंड जाता. आनी जेन्ना तेका एक इश्यू घेवनचो दिसता तो एक मुवमेंट जाता, तो एक जन आंदोलन जाता. आनी तेज्या खातीर खंयच्याच टायम फ्रेमीन केन्नाच युवाक कमी लेखचो न्ही असो म्हाजो मत आसा. हांगासर बाकीचे पॅनलिस्ट आसतले तेंच्यांनी आपल्या टायमार गाजयला, आतांय कोण गाजयता आसतले आनी हेज्या फुडेंय खंयचे खंयचे युवा आसतले ते गाजयतलेच. पूण ते इम्पॉर्टंट इन पॉलिटिक्स कित्याक आसा, कित्याक की त्या टायमार सगळ्यांकून रेलेवंट सोल्युशन ऑफ द प्रॉब्लम्स तो त्या टायमाचो युवा दिवपाक शकता हेज्या खातीर. युगांक हो नॅरेटिव्ह आतां खूब तेंप जालो आमी आयकता की कोविडान खुबश्यो गजाली बदलल्यो. आयचो युवा जरी ताका पडिल्ले असले तरी तो सोशल मिडिया हांगा चड घालता. वेरेज म्हणजे जशें दत्तराजांनी म्हळें की एक लेथार्जी दिसता. तूं कॅम्पस पॉलिटिक्सूय तुवें पळयला, तुवें बियॉन्ड कॅम्पस पॉलिटिक्सूय पळयला. खंय तरी हो बदल दिसता की खंयचे ते आयचे युवा म्हणजे एकठांय जावन खंयचोय मुद्दो घेवन रस्त्यार येवपा जाग्यार दे प्रेफर टू सिट comfortably and talk from the peace of their house. ना म्हाका मातसो ह्यातून हें आसा की मातसो आय वूड डिसएग्री विथ यू ऑन दीस कळ्ळें. आयचो युवा जो आसा पळय विच इज ऑल्सो एक्टीव कळ्ळें. आतां फॉर एग्जाम्पल आय एम टेलिंग यू की शेळ मेळावली शूड बी एन क्लासीक एग्जाम्पल ऑफ रेजिस्टन्स नॉट ओन्ली इन गोवा बट ऑल्सो इन इंडिया. तुमचे कडेन सरकार आसा, तुमचे कडेन ग्रामपंचायत आसा, दिल्ली ते गल्ली हातून भितर सगळे कडेन तुमी आसा. बट आजुनूय तुमचे कडेन 3 जाग्याचेर जी IIT प्रपोज जाली ती करपाक जायना. इज बिकॉज की कितें तरी फोर्स आसा न्ही. ओके, वी नीड टू रेकॉग्नायज दॅट. शेळ मेळावली सारको मुद्दो इतलो सरकारान प्रेस्टीज इश्यू केलो. हू वर द पीपल प्रोटेस्टिंग कळ्ळें. त्या भुरग्याचेर कोणाचेर तरी ते पुलीस केस पडली आनी शी गॉट सम गोल्ड मेडल इन PS. ताजे बापड्याचे युनिवर्सिटीचे एडमिशन जालें ना त्या वर्सा बिकॉज ताका वेळ जालो बिकॉज ऑफ अ प्रोटेस्ट. शेळ मेळावली आनी आतां चिंबेल. ओके, चिंबला ह्या भुरगे जे प्रोटेस्ट करता पळय मुद्दम तांचे एवरेज एज्युकेशन क्वॉलिफिकेशन काड. एवरेज एज्युकेशन क्वॉलिफिकेशन इज द आयदर अ ग्रॅज्युएशन ऑर अ प्रोफेशनल डिप्लोमास तांचे कडेन आसतले. दीज आर एज्युकेटेड पीपल. ओके, आतां ह्या गजालीचो मुवमेंट कित्याक जायना. एज्युकेशन सक्सेसफूल जाता पूण मुवमेंट कित्याक जायना. कारण आमचे कडेन 2 गजाली ना अँड विच वी शूड टेक एन ओनरशीप कळ्ळें तुका एज अ पार्ट ऑफ सोशल मुवमेंट. आनी इनफ इज इनफाची गजाल सांगली इज बिकॉज आमचे कडेन एक गजाल आमकां समजुना की इस्पेशली आफ्टर 2010 म्हणजे हे जालें येदो व्हडलो तो मध्यम मास आंदोलन आनी बाकीचे सगळे गोवा बचाव ते इन अ स्पॅन ऑफ 5 वर्साचे हातून जाले की झगडटलो जाल्यार तूं एकटो झगडपाक शकना. महात्मा गांधी जेन्ना भारतांत आयलो तेन्ना ताका खबर आशिल्लें कळ्ळें तुका की एक बेश्टें अशें आंदोलन करून ब्रिटीश वचचें प्रत्येकाक आपूण त्या कॉजाचो भाग आसपाक जाय अशें दिसपाक जाय. त्या खातीर जी सॉलिडारिटी एकजुटता जाय ती आमचे कडेन ना. आनी त्या खातीर खंयचोच मुवमेंट पोस्ट 1990 स्टुडंट्स मुवमेंट इन गोवा हॅज नॉट सस्टेन्ड. इज बिकॉज की वी लॅक्ड सॉलिडारिटी विथ द अदर मुवमेंट्स. की आज जर भुरगो कितें उलयता जाल्यार बाकीचे जे प्रोटेस्ट चल्ल्या
जे कामगारांचे प्रोटेस्ट चल्ले, शेतकाऱ्यांचे प्रोटेस्ट चल्ले, रापणकारांचे प्रोटेस्ट चल्ले, ताका आवाज कोण दिवपाक जाय? बरोबर. ताणें भुरग्यांक दिवपाक जाय. मागीर भुरग्यांचो जर प्रोटेस्ट आसा जाल्यार ताका भायलो मनीस कित्याक सपोर्ट करतलो? This has been an exact problem. See, we lacked solidarity, we lacked agency for that. So त्या खातीर आज आमकां कितें दिसता की स्पोरॅडिकली एक चळवळ खंयची तरी उबी जाता, आंदोलन उबें जाता, तें सक्सेसफूल जाता, बट ताचे आमी व्यापक चळवळींत तें रूपांतर करपाक हय, आनी शकना. तेच हांव हृदयनाथ म्हणजे ताजें रिफ्लेक्शन आमकां पॉलिटिकली दिसना की इतली एजिटेशनां जाता, इतल्यो सगळ्यो गजाली जाता, पूण मागीर निवडून कोण येता जाल्यार तेच येता. म्हणजे झेडपी इलेक्शनाक आमी तें पळयलें, फुडाराच्या इलेक्शनाक आमकां खबर ना कितें जातलें म्हणटा तें. सो हेच कारण काय कितें की आमकां खंय तरी पॉलिटिकली तें कन्वर्ट जाल्लें दिसना? तेका म्हाका दिसता 2 गजाली आसा. म्हणजे हांव स्टुडंट मुवमेंटांतल्यान आयला, युगांकूय स्टुडंट मुवमेंटांतल्यान, आनी तो स्टुडंट मुवमेंटान आतां आसा. आमी जर एक ट्रेंड पळयलो टील 90s, तशें तो म्हणटा 90s पर्यंत, जे लोक स्टुडंट लिडर्स जाले पळय ते आज खंय ना खंय आमदार हे ते सगळे आसा, त्या पोझिशनाचेर आसा, खंयच्या पोझिशनाचेर आसा. आफ्टर 1990s कोणूच आमकां असो लिडर कित्याक दिसलो ना जो त्या पोझिशनाचेर पावलो, आमदार जालो, स्टुडंट लिडर आमदार जालो. सो आफ्टर दॅट मुवमेंट आमकां आज दिश्टी पडना. म्हणजे आमी लास्ट जो पळयता की स्टुडंट लिडर जो आमदार जालो म्हणटात तो संकल्प आमोणकर. त्याच्या नंतर स्टुडंट लिडर कोण जावना आमदार. सो हे कित्याक जाता? म्हाजें एनालिसीस अशें की ते स्टॅग्नेशन पॉयंट जो आसा पळय लिडरशिपाचो, तो तेंच्यांनी ठरयलो की दिस इज अ स्टॅग्नेशन पॉयंट. आतां देर शूड बी नो लिडर्स, देर शूड बी फॉलोवर्स. आनी आतां फॉलोवर्स तयार करपाक लागले, लिडर्स तयार करप हे कमी जालें. एक टायम आशिल्लो की लिडर्स तयार करप वॉज अ कॉन्सेप्ट. आतां लिडर्स तयार जायना, आतां फॉलोवर्स तयार करप कॉन्सेप्ट जाला. आनी आमी पळयलां की फॉलोवर्सूच तयार जायत रावले. स्टुडंट मुवमेंटांतल्यान फॉलोवर्स तयार जाता. जशें तेणें म्हटलें की स्टुडंट कावन्सील इलेक्शन जिखलो, आपयलो कोणाक जाल्यार पार्टीचो अध्यक्षाक आपयलो म्हणून. वाय नॉट एक स्टुडंट लिडर जो फाटल्या खूब तेंपा पयलीं काम केल्लो ताणें येवन थंय भाशण कित्याक करूं ना? आमच्या टायमार तशें घडटालें. सो परत सांगता की लिडर्स तयार करप हो कॉन्सेप्ट आतां सोंपलो, फॉलोवर्स तयार करप हो कॉन्सेप्ट सुरू जाला. म्हणून आमकां आज राजकारणान ही जी गती पळोवपाक मेळटा किंवा जो स्टेटस पळोवपाक मेळटा राजकारणान, तो बिकॉज ऑफ दॅट अशें म्हाका दिसता. दत्तराज, जशें हृदयनाथान म्हळें, म्हणजे दर्या व्हडले व्हडले सोशल इश्यूज बी सगळ्यो गजाली आसात, पूण स्टुडंटांक जे इश्यूज पर्टेनिंग टू आसा, अनएम्प्लॉयमेंट म्हणुया किंवा आयचो एज्युकेशनल सिस्टम स्टुडंटांक पुरक आसा काय कितें, हे सुद्दां विशय आमकां केन्ना केन्ना तरणाटे घेता अशें दिसना. आनी जशें ताणें म्हळें की फॉलोवर्स, की सरकाराक सुद्दां दिसता की जॉब घेयात आनी ओगी रावात, तुमी तुमचे आनी आमी स्वयंपूर्ण बी सगळ्यो गजाली उलयतात खरें, पूण तरणाट्यांनी आपूण जावन कितें तरी करचें आनी आपल्या विचारान फुडें सरचें अशें दिसता काय कितें? काय तरणाट्यांक खंय तरी तुमकां जें जाय तें हें घेयात आनी सुखान रावात, तुमी आनी आपलें मत मांडनाका, अशें सिच्युएशना कडेन आमी पावल्यात काय कितें? ना, अशें म्हाका दिसना की एक खंयची तरी पर्टिक्युलर ग्रूप ऑफ हे आसतलो ताका घेवन फूल जो सॅम्पल आसा ताका जनरलायज करप सारकें न्ही. पूण एक गजाल आसा की फॉलोवर्स तयार जाले काय, पूण अशें हें जावपाक शकता. हांव हेका डिसएग्री करपाक शकना, एग्री करपाक शकना असो डायरेक्टली, आसूं शकता. पूण एक गजाल आमी समजपाक जाय की लिडरशीप ही फक्त पॉलिटिकल फ्रंटान ना. लिडरशीप, पॉलिटिकल फ्रंट इज वन पार्ट ऑफ द लिडरशीप, वन एस्पेक्ट ऑफ द लिडरशीप. लिडरशीप आनी बाकीच्या खूब गजालींनी आसा की आज आमकां लिडर्स पॉलिटिकलीच तयार करपाचे आसा काय ना. जावपाक जाय सारकें, म्हाका बाब हृदयनाथान म्हटलें तें सारकें दिसलें, जावपाक जाय, पूण फक्त पॉलिटिकलीच करपाचें आसा काय? आनी खूब एरिया ऑफ लिडरशीप आसा जेतूनय आमकां ते लोक गेल्ले जाय, ज्या फिल्डांनी आमकां लोकांनी काम केल्लें जाय. आनी जेन्ना आमी म्हणटात की यूथ आतां 90s उपरांत म्हणटा की आमदार जावंक ना, म्हाका दिसता उलोवपाची हेजेर गजाल सारकी आसा, उलोवपाक जाय हेजेर, अशें कित्याक जालें ना काय म्हणून. मे बी त्या टायमार कितें वेगळ्यो गजाली जाल्यो आसतल्यो वीच आय एम ऑल्सो नॉट मायट बी अवेअर ऑफ. पूण एक गजाल जी हांव पर्टिक्युलरली म्हणपाक सोदतलो ती म्हणजे की पॉलिटिकल लिडरशीप इज नॉट ओन्ली वन पार्ट ऑफ लिडरशीप. त्या भायर आतां इश्यूज जेन्ना आमी म्हणटा, स्टुडंट कावन्सील इलेक्शन्स जाता, कावन्सील फॉर्म जाता, पूण म्हाका तरी पर्सनली अशें दिसता की इश्यूजाचेर काम करप हें खूब कमी जाल्लें आसा. सद्या फक्त कितें जाल्लें आसा की सगळे कडेन रिलांनी आनी ऑन सोशल प्लॅटफॉर्म आपूण फ्लॅशी आसा म्हणून दाखोवप. मागीर आमी दिल्ली इलेक्शनाक, दिल्ली युनिवर्सिटी सारकिल्लें जें इलेक्शन जाता थंयसर आमी पळयता की गाडयेंचेच रिल्स येता, गाडयो 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 घेवन वयतात, भुरगे भोंवतात, तें एक जालें. खंयचो तरी इव्हेंट करता, थंयसर खंयच्या तरी आमदाराक आपयता आनी तेज्या बरोबर फोटो काडून घालता की बाबा आपलो दीस इज माय स्टेटस, तो की चड आयबॉल स्कॅच करपाक बाय स्टोरी आनी इंस्टाग्रामार घालून.
सो हे फ्लॅशी जग पळोवन यूथ एट्रॅक्ट जाता काय, जे जावपाक जायना. इश्यू बेस घेवन यूथ एट्रॅक्ट जावपाक जाय, पॉलिसी मेकिंगान यूथ एट्रॅक्ट जावपाक जाय. आनी म्हाका दिसता जरी थोडो वेळ जाल्लो आसना तरी एक वेळ आमच्या पिळगेंतल्यान परत एक वेळ सुरू जावपाक शकता. हे सद्दां पॉझिटिव्ह होप घेवन म्हाका दिसता फुडें सरपाक जाय. युगांक आमी म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लेवलाचेर पळयतात की 30-35 वर्साचे तरणाटे सुद्दां आयज दे आर एक्टिवली इन टू पॉलिटिक्स. जोरान मामदानीचेच एक्झाम्पल घेवचें जाल्यार ही इज बिकम द मेयर ऑफ न्यूयॉर्क आनी एक कॅम्पेन रन करून हालींच युवा काँग्रेसीचे जेन्ना नवो अध्यक्ष जालो ताणें म्हळें की आपूण कोटा मागतलो म्हणून तरणाट्यां खातीर. सो आमी हांगा कोटा मागपाचेर पावल्यात आनी थंय खंय तरी आपल्या लेवलाचेर तरणाटे राजकारणांत भितर सरतात. सो इतलें डिफिकल्ट जालां आज तरणाट्यांक आपूण जावन राजकारणांत भितर सरप आनी इलेक्ट्रल पॉलिटिक्स लडून जिखप. वेल ताका हें आसा की इन गोंयान जेन्ना राजकारण म्हणटा तुका तातूंत दोन आसा की समाजकारण वेगळें म्हणजे जातूंत आंदोलनां चळवळी जाता आनी इलेक्टोरल पॉलिटिक्स इज कंप्लिटली डिफरंट गेम. की थंय कशें जिखप खंय कशे रिसोर्सीस घालप आनी जिखून येवप ही वेगळी गजाल. आनी जस्ट तुका एक हाका हें सांगता की यूथ जेन्ना तूं मुवमेंट म्हणटा पळय इट हॅज ऑलवेज बीन अ ग्लोबल इफेक्ट. की हाका एक इंटरनॅशनल रेलेवन्स आसा ताका कळ्ळें. इट स्टार्ट्स फ्रॉम युअर व्हिएतनाम वॉर दॅट हॅपन्ड इन 1975 आनी ताजे उपरांत जयप्रकाश आंदोलन जालो की एक पिळगी एंटायर कळ्ळें तुका की एक चर्निंग जाता तांच्या भितर कळ्ळें. आनी हें दर 20 वर्सांनी जाता. इफ यू टेक इन डेमोग्राफी देन यू वूड सी दॅट बर्लिन वॉल ताजे पडसाद तुका आमच्या भारतानूय दिसले. आनी मोस्ट रिसंट वॉट वॉज इन 2008 जी ऑक्युपाय चळवळ जाली, ऑक्युपाय वॉल स्ट्रीट जालें हांगा अमेरिकेक ड्युरींग ओबामा एडमिनिस्ट्रेशन. जेन्ना भुरगे थंय आयले आनी ताणें सांगलें की स्टुडंट डेप्थ सकयल देंवपाक जाय. इट वेंट टू टुनिशिया आनी वॉट वी कॉल एज एन अरब स्प्रिंग. आनी भारतानूय इंडिया अगेन्स्ट करप्शन जी चळवळ जाली, मुवमेंट जाली, वीच हॅड अ सेम कायंड ऑफ अ मॉडस ऑपरेंडी. सो दर 20 वर्सांनी दीस हॅज हॅपन्ड कळ्ळें तुका. आनी आज जो जे कितें भुरगो आहा पळय आज हे धुमसता. आज हो जो हें आसा पळय रोश आसा पळय ह्या भितर कळ्ळें तुका हो धुमसता. आतां फॉर एग्जाम्पल दत्तराजान सगळ्यो गजाली सांगल्यो कळ्ळें तुका हे इश्यू आसा ते इश्यू आसा. आतां मोस्ट इम्पॉर्टंट विशय भुरग्यांचो जो आसा विच डील्स विथ युअर फ्युचर एंड अ रायट टू एज्युकेशन इज युअर प्रायव्हेट युनिवर्सिटी बील. गोंय सारक्या ल्हान राज्यान 4 प्रायव्हेट युनिवर्सिटी हे सस्टेनेबल आसा. म्हणजे तुमकां गोंयांत प्रायव्हेट युनिवर्सिटी कित्या खातीर जाय. आज मेरेन म्हाका सांगून की खंयच्या विद्यार्थी संघटनेन हाचेर स्पश्ट भुमिका घेतल्या. बरोबर. और प्रश्न विचारला, भूमिका सोडाच. टिचरांनी घेतला कारण टिचरांच्या पोटाचो प्रश्न होता. ओके, बट विद्यार्थ्यांनी केन्ना स्पश्ट भूमिका घेवना. देन ह्यो गजाली बाकीच्यान तुमकां सपोर्ट करप काय ना ती वेगळी गजाल. बट विद्यार्थी म्हणून गोंयांत कितल्योश्योच संघटना त्यो फाल्यां फक्त तुका इलेक्शनाच्या टायमार दिसता. बट हाजेर विद्यार्थी म्हणून तुमची भूमिका कितें. दुसरी गजाल इन टर्म्स ऑफ पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन जे आसा पळय आयच्यो पॉलिटिकल पार्टीज दे आर जस्ट ट्रिटींग दीस एंटिटीज एज अ कमॉडिटी. एक्झॅक्टली. की यूथ ही फक्त संख्या ती ताका एक लिडरशीप ग्रुमींग. आतां हृदयनाथान जे सांगलें पळय जे लिडरशीप आतां नवी पद्दत जाल्या. आतांचे तुका जे लिडर आसा ते आपलो मुद्दो करून फाटल्यान कोणाक लोकांक दवरिना. जो लोकांची गर्दी जाता थंय वचून उबो रावता. म्हणजे लोकां फाटल्यान लोकां मुखार उबे रावपी हे तरेचे लिडर जाल्यात. दुसरी म्हत्वाची गजाल ज्या पद्दत एक गजाल म्हाका दिसता की सगळे एग्री करतले कळ्ळें की आमचो पार्लमेंटरी डिस्कोर्स इन असेंब्ली हॅज गॉन डावन. आणि पळयलें स्पश्टपणान पळयलें फाटल्या असेंब्ली. ओके, हे स्पश्टपणान पळयलें कळ्ळें तुका. असेंब्लीन मार्शल हाडप की म्हाका दिसता की लास्ट टायम इफ आय रिमेंबर की मनोहर पर्रीकराच्या विश्वासादर्शक थळाव्या वेळार विश्वास सतरकर जेन्ना सभापती आशिल्लो तेन्ना फिलीप नेरीची आनी तांचे कितें जालें बिकेम अ ह्यूज इशू, नॅशनल इशू की मार्शल हाडप कळ्ळें तुका. हे दोनूय जाता की सभापतीक एक तर कंट्रोल करपाक जायना और आपले हे म्हणजे हाचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह विश्वासा अर्थ आसा न्ही. आज आत्र्या पयल्यान तुका मार्शल्स दिसता. वाय इट इज हॅपनिंग की ओवरऑल एक गजाल आसा की ज्या पद्दतीची क्वॉलिटी आसा आमी विधानसभेन जो डिस्कोर्स जावपाक जाय कारण लोकांचे प्रश्न
हम्म. इफ यू आर सेईंग दॅट गोवा इज अ लिटरेट स्टेट, हम्म. ज्या पद्धतीचे जे डेमोग्राफीक कंपोजिशन आसा, ओके, विच कम्प्लिटली फॉल्सिफायज द लॉजिक ऑफ बिईंग अ लिटरेट स्टेट. वुमन रिप्रेझेंटेशन कितल्या बरोबर. आज आम्ही जर म्हणटा कळ्ळें तुका की गोवा ॲज इज अ लिटरेट स्टेट, कळ्ळें तुका, आयचे वुमन रिप्रेझेंटेशन नॉट ओन्ली इन एन असेंब्ली, म्हणजे नॉट ओन्ली इन असेंब्ली बट ऑल्सो झेडपी आनी पंचायत. आज आमी कितें पळयता, जोडपीच पळयता, सगळे कडेन सत्यनारायणाची पुजा जावपाची उरले फक्त इतले. सो ह्या सगळ्या गजाली भितर की हू ओवरऑलची क्वॉलिटी ऑफ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसा, कळ्ळें तुका, हू वील डिसायड. जशें ताणें सांगलें पळय, लिडरशीप इज नॉट ओन्ली पॉलिटिकल, कम्प्लिटली एग्री 100%. बट युअर पॉलिटिकल लिडरशीप इज ऑल्सो अ बाय प्रोडक्ट ऑफ वॉट इज हॅपनिंग इन अ सोसायटी. की आज मेरेन आमी एक बरे तरेची सामाजीक लिडरशीप दिवपाक पावले, आर्थीक लिडरशीप दिवपाक पावले. टेल मी की फाटले 10 वर्सां भितर आमी एक 10 एंटरप्रेन्योर तयार केले, विच इज ऑफ अ नॅशनल लेवल. बरोबर. आमी 10 UPSC एस्पिरंट तयार केले, हू इज नाव इन टू सर्विसीस. 10 IPS केले. हें जालें ना, कारण आमकां समाज म्हणून एक दिशा मेळूना ह्या गजालीक. बरोबर. आणि एखाद्या म्हणजे पयर म्हाका याद आसा की गोवा युवा महोत्सवाक CMान खूब खंत व्यक्त केली की गोंयान इतल्यो प्रायवेट इंटरनॅशनल युनिवर्सिटीज आसात आनी तातूंत गोंयकारांक कोटा आसा, पण आमच्या युथांक खबर ना. पूण हें पावोवप कशें, म्हणजे युथांक जर खबर ना जाल्यार तातूंत सरकाराचें फेल्युअर आसा काय ना. म्हजे कडेन वेळ थोडो आसा म्हणून निमाणो प्रश्न घेता आनी ताचेर म्हाका तिगांचेय तुमचें ओपिनियन जाय की 27 इलेक्शन लागीं पावलां आनी आमी अशें म्हणटात की जे वोटर आसा तातूंत सगळ्यांत चड यंग वोटर्स आसा ह्या वर्सा म्हणून. वील अवर यूथ, आमचे युवा ह्या इलेक्शनाक तरी उलयतले काय कितें, आनी तांच्या मतांतल्यान आमकां तांचो जर राग आसा, रोश आसा किंवा जे कितें ओपिनियन आसा तें दिसतलें काय कितें. रजनाथ, तुज्या कडल्यान. हय, हो बरो प्रश्न आसा. इन शॉर्ट जर सांगपाक गेलें जाल्यार आयच्या घडयेक ज्या पद्दतीचें एडमिनिस्ट्रेशन चलता, आमी ताका अनडिक्लेअर्ड डेमोक्रेसी इमर्जन्सी म्हणटा. भंयाचें वातावरण आसा सगळे कडेन, आनी यूथ जो आसा तो हांवें जितलो पळयला तो कितें उलोवपाक कितें करपाक भिता, आनी ताका असो चिड्डून दवरला. NSA लायतात तुमी, सगळेच प्रकारचे कायदे लायतात, पुलिसांचो भंय आसा. हे सगळे भंय जो आसा पळय हो 27 हे यूथ जे आसा पळय ते आपले रोश जो आसा पळय तो त्या मुवमेंटांतल्यान दाखयतले. आज हो भंय आसा तो मतांतल्या माध्यमांतल्यान दाखयतले अशें म्हाजें तरी मत आसा. सतराज, तू दाखयतलो काय कितें, आनी आयचो तुज्या बरोबर जो युवा आसा तो दाखयतलो काय कितें. साहजीक आसा की आमी एक पर्टिक्युलर खंयच्या गव्हर्मेंटाचेर म्हणना, पूण सदांच एक आमी म्हणटात विद्यार्थी परिशदेन, ती म्हणजे जब जब छात्र बोला है राज सिंहासन डोला है. आनी ही पावर जी आसा ती स्टुडंटा कडेन, युथा कडेन आसता. पूण सदांच एक आमी लक्षांत दवरपाक जाय की जेन्ना 2 ऑप्शन्स आसता, एक बरो आनी एक वायट, गूड आनी बॅड, ब्लॅक एंड व्हायट असो मेळटलो अशें ना. समटायम्स इट इज एक वर्स आसता, एक बेटर दॅन दॅट आसता. सो ते चूज करप इज मोर म्हाका दिसता इंटलेक्च्युअली सावंड. नाजाल्यार हो खूब वेळ जाला म्हणून नवीन कोणाक तरी हाडुया जो एक वेळ खरोच बरो आसचो ना. दॅट इज मत कोणाक दिवप ते सगळे एका इंडिविज्युअलाचेर आसा. बट दॅट इज द थिंग की कोणाक तरी नवीन मनशाक हाडप जस्ट बिकॉज चेंज जाय म्हणून, जो बरो ना आसूं शकता, अशें करप चुकीचें. पूण येस, म्हाका दिसता यूथ जो आसा तो इज सावंड इनफ. तो वाचता, शिकता आनी जे बरें आसा ते पळयता. फक्त एक गजाल जी म्हाका दिसता करपाक जाय ती म्हणजे आनी मातसो वोकल जावपाक जाय. दॅट आय ऑल्सो अग्री टू. पूण येस, यूथ जे आसा ते पळोवन घेतलो. युगा, चेंज इज कॉन्स्टंट. नो हातून एक सांगता की हाका एक एम्पेरिकल रिजन आसा की 2024 जे जनरल इलेक्शन जाले ताचे इफ यू सी द डेमोग्राफी इन इट, कळ्ळें तुका, जेनझी हॅज प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आनी गोंयान जी तुका इलेक्शनां जाली, तुगेले हे सुद्दां पंचायत इलेक्शन सुद्दां झेडपीचे, आज खूब जाण मिरो, कळ्ळें तुका, आमी जिखले आनी हे जिखले, कितले मार्जीन घेवन जिखले, दॅट इज ऑल्सो क्वेश्चन मार्क. सो 27 कळ्ळें हे इलेक्शन जे जावपाचें आहा पळय, जे तुगेले देर इज अ कॉनोटेशन इन ग्रामीण एरिया, हे आंगार येवपाचें इलेक्शन, की इतलो सद्या रोश आसा कळ्ळें तुका हाजे भितर. आनी वॉट आय कम्प्लिटली अग्री विथ हृदयनाथ इज की एक जेनझीचो हें आसा, वेदर इट्स अ प्लस पॉयंट ऑर अन कॉन, इज दॅट की दीस जनरेशन इज नॉट दॅट एक्सप्रेसीव. बट जेन्ना तुगेले हे इलेक्शन जातले, आय मीन एज फार एज दीस डेमोग्राफी इज कन्सर्न ओवरऑल न्यू वोटर्स आनी हे पळोवप,
इट इज 2027 हे तुगेले जेन्झीचे इलेक्शन गोंयचे आनी फर्स्ट टायम यू वूड सी अ व्हेरी सरप्रायझींग थिंग. थँक्यू सो मच तुमकां तिगांकूय देव बरें करूं. म्हाका दिसता आमी जेनझी अल्फा अशे वेगवेगळे शब्द आयकतात आनी केन्ना केन्ना आमकां खबर सुद्दां आसनात की ते कशे तरेन विचार करतात, तांची माध्यमां कितें, तांचे विशय कितें. आनी राजकारण किंवा जेन्ना आमी वोट मारपाक वतात ते एक एकमेव माध्यम जंय आमकां कोण भेश्टावंक शकना किंवा कोण आमकां सांगपाक शकना किंवा कोण आमचेर दबाव हाडपाक शकना. ते माध्यम आमचे तरणाटे आज यूज करतले काय कितें आनी तरणाटे वोकल जावन आपले विशय वेळोवेळ ह्या समाजा मुखार मांडटले काय कितें हें पळोवप गरजेचें. आमी तें पळयतलीं, ताजेर आमची नदर आसा आनी अशा तरेच्या विशयांचेर आमी चर्चा करत रावतले. तुमी पळयत रावात पडसाद, पळयत रावात द वॉयस फॉर गोंय. The Voice for Goy.